साहेब आहे. हॅलो गोपी 11 प्लीज लवकर जा आपल्या आपल्या फिल्डिंग पोझिशन मध्ये प्लीज. गावदेवी तर सलामीची जोडी कल्याण पाटील आणि विजय चव्हाण ही जोडी देखील आपल्याला पाहायला मिळते. तर चला टीम गोपी 11 आपण आपला एक्स्ट्रा प्लेअर आमच्यापर्यंत पाठवा. टीम गोपी 11 गोपी 11 संघ आपण आपला एक्स्ट्रा प्लेअर आमच्यापर्यंत पाठवा. तर गोपी 11 आपण आपला एक्स्ट्रा प्लेअर पाठवा. तर गोलंदाजीसाठी भास्कर आपल्याला पाहायला मिळतील आणि स्ट्रायकिंग एंडला कल्याण पाटील. सामना क्रमांक 3 ग्राउंड क्रमांक 1 वरील लॉफ्ट केलाय. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक होता परंतु तेवढ्याच ताकदीचा झेल पकडलाय आणि पहिल्या बॉलवर पहिला विकेट प्राप्त केलाय गोलंदाज भास्कर यांनी आणि पहिला धक्का टीम गावदेवी सानपाडा या टीमला. एक चांगला झेल अनिल बाबर यांच्या माध्यमातून देखील टिपला गेला आणि बॅट्समन अलंकार मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. गोलंदाज सज्ज होतोय अलंकार यांच्यासाठी हा बॉल परंतु लाईन चांगली होती. कौतुक करावं लागेल गोलंदाज भास्कर यांचं देखील कारण अचूक टप्पा सातत्याने त्यांच्या माध्यमातून रिलीज केला जातोय. पुन्हा एकदा स्टान्स बदलले गती परिवर्तन जरूर पाहायला मिळालं परंतु दिशा भरकटली. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये एक धाव देखील ऍड होते. धावफलक ओपन झाले. टीम गावदेवी सानपाडा या टीमचा पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर वेट अँड वॉच या प्रकारची भूमिका वापरली बॅट्समननी कारण चेंडू वळवण्याची क्षमता देखील भरपूर आहे भास्कर यांच्या माध्यमातून. दोन रन देखील आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात.
हे प्रवीण असा ठेव. हलक्यात आणि दिशा दिली. फिल्डर तैनात होता. मिडॉनला चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल देखील या ठिकाणी ऍड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 3 रन. कौतुक करावं लागेल भास्कर यांचं देखील, कारण पॉवर प्लेचं पहिले षटक आहे. क्रिकेटमध्ये स्लॉगिंग रेटवर भरपूर इम्पॉर्टंट असतात. या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा जमवायचे असतात, परंतु आतापर्यंत मोठे फटके लगावण्यापासून रोखले भास्करजींनी. कट करण्याचा प्रयत्न, परंतु लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल. या बॉलवर प्रॉपर टायमिंग. चेंडू चालला सर 6 रनसाठी येतो. यस, इट इज अ सिक्सर. ज्या फटक्याची प्रतीक्षा होती टीम गावदेवी सानपाडा या टीमला, तो फटका आलाय षटकार. आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत 9 रन. तर गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज सुधीर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. लाईन चांगली होती. पंचांकडे स्ट्रॉंग अपील केली होती. थोडासा धीमे गतीचा हा बॉल, परंतु या गतीला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. आणि या बॉलवर मोठा फटका जरूर खेळलाय. झेलची संधी आणि लाजवाब झेल. फिल्डर तैनात होते, भाऊ त्या ठिकाणी तैनात होते आणि त्यांच्या माध्यमातून टिपला हा झेल.
तर शिवीश ने बार्सिलोना मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. 9 रन आतापर्यंत चालत टीम गावदेवी सानपाडा या टीमच्या धावफलकावरती समोरच्या दिशेने फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न झाला. लॉंगरला फिल्डर तैनात, तू चलतो मैं आया, या प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. तर दिनेश यांच्या माध्यमातून टिपला जातो. अजयला सलग 2 विकेट आतापर्यंत प्राप्त केलेत. ऑन हॅट्रिक वर असतील. तर न्यू बॅट्समन इर्शाद गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. वर द विकेट इर्शाद यांच्यासाठी हा बॉल, परंतु एक विकेट जरूर केलाय. आज चौकार आपल्याला पाहायला मिळतो आणि त्या चौकाराच्या साह्याने 13 रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, पण आपण खेळाडूंना कळवा की मॅच स्पीडली चालू ठेवा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, गलीच्या दिशेने चेंडू चालला, डीप मध्ये फिल्डर होता, बॉल जज केल्यानंतर एक सिंगल फक्त पूर्ण केली जाते. 1 रनच्या साह्याने 14 रन आतापर्यंत होतात. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 14 रन. शिंदेजी गोलंदाजीच्या मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. लेगस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या पर्यंत दर्शवतात. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये एक धाव देखील ऍड होते. या बॉलवर बिगिट केलाय इर्शाद यांच्या बॅटमधून आणखीन एक मोठा प्रहार, हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय.
चला मॅच थोडीशी स्पीडली चालू ठेवा. आणखीन एक लॉफ्ट केलाय. डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात मिड विकेटच्या दिशेने, परंतु आपण जर पाहिलं तर मिस फिल्डिंग पाहायला मिळालं आणि त्याचं प्रात्यक्षिक 1 बाउन्स हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 25 रन आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक धाव देखील पूर्ण होईल की काय, परंतु सलगच्या 2 बॉलमध्ये 2 चौकार आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. इर्शाद मात्र आपल्या टीमसाठी एक चांगली कामगिरी या ठिकाणी करत असताना आणि टीम गावदेवी सानपाडा या टीमला पुन्हा एकदा वर्चस्वामध्ये आणण्यासाठी भरपूर चांगली कामगिरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. समोरच्या दिशेने फटका, सलग 3 बॉल मध्ये 3 चौकार आतापर्यंत लगावले इर्शाद यांनी आणि चौकाराच्या साह्याने 33. आणखीन एक लॉफ्टेड स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो आणि या क्षणाला सलग 4 बॉलमध्ये 4 चौकार आपल्याला पाहायला मिळतात. मागच्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं ना तर प्रकाश सरप्पा यांनी 5 बॉलमध्ये 5 षटकार लगावले, परंतु या मॅच मध्ये 5 बॉलमध्ये 5 चौकार आपल्याला पाहायला मिळतात की काय, असं प्रश्नचिन्ह देखील आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. ओव्हर कंप्लीट होते. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 38 रन. तर चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. शेवटचे 2 षटकांचा खेळ अद्याप शिल्लक आहे.
38 38 रन आतापर्यंत झाले. 24 धावा खर्च केल्या जंबो शिंदे गोलंदाजाने. गोलंदाज दिनेश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पहिला बॉल डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर तैनात होता. एक सिंगल देखील या ठिकाणी पूर्ण होते 1 रनच्या साह्याने. 39. या बॉलवर पुन्हा एकदा लॉफ्ट केला परंतु तेवढ्याच ताकदीची फिल्डिंग. लाजवाब परफॉर्मन्स. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये झाल्याने एक धावांसाठी 4-1 आतापर्यंत 41 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये आहे. जजमेंट चुकलं फिल्डरचा आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला दोन्ही बॅट्समनने. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये झाल्याने 2 रनच्या साह्याने 43. या बॉलवर पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. अप्रतिम दर्जाची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 49. 49 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर. 4 ओव्हरचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 49. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. शेवटचं षटक आणि योगेशला इन्व्हाइट केलंय. 49 रन आतापर्यंत झाले. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका योगेशजी. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा बॉल आपण पाहिलं तर अवांतर स्वरूपामध्ये एक धाव देखील ऍड होते. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 50 रन. सांघिक अर्धशतक या ठिकाणी पूर्ण झाले. टीम गावदेवी सानपाडा
या टीमचं. थोडासा धीम्या गतीचा बॉल टप्पा पडल्यानंतर बॅट्समनला प्रभावित केला. गोलंदाज सज्ज होतोय. स्टेप आउट केलाय. समोरच्या दिशेने अष्टोक केल्यानंतर एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते. लॉफ्ट केलाय. प्रॉपर टायमिंग. यस, इट इज अ सिक्सर. आज षटकार येतो आणि 57 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात आणि शेवटचे 3 बॉल आतापर्यंत शिल्लक आहेत. एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. सेकंड इनिंगसाठी कॉल आणि दुसरी रन घेत असताना बॅट्समन होतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतो सफल. अशाच फटक्यांची गरज आहे सध्याच्या घडीला गावदेवी सानपाडा या टीमला. आणि षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या होते ती म्हणजे 64. तर चला नेक्स्ट मॅच सत्यमेव आणि त्यांच्या अगेन्स्ट फ्रेंड्स प्रो दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. .64 64 रन आतापर्यंत झाले. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहे. या बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. झेलची संधी जरूर आहे परंतु या शेवटच्या बॉलवर झेल मात्र जरूर सोडला जातो. 2 रनच्या साह्याने 66 रन होतात आणि 67 रनचं टार्गेट असेल.
चालेल. काइंड रिक्वेस्ट. गावदेवीच्या माझ्या मित्रांना एक कळकळीची विनंती आहे. डोक्यावरचं वाढतं ऊन पाहता तुम्ही स्ट्राईक नॉन स्ट्रायकरला आलेले आहेत, तरी कॅप्टन गावदेवी संघ अजूनही तुमचे फिल्डर्स पोझिशन मध्ये नाही आहेत. सर ऊन वाढत चाललंय. प्लीज. गोपी इलेव्हनला जिंकण्यासाठी या सामन्यासाठी आवश्यक धावा आहेत 67 धावा, 67 धावा. 5 ओव्हर्स 5 षटकामध्ये 67 धावांची आवश्यकता आहे. स्ट्राईकवर आहेत ते आमचे जम्बो, ज्याने जम्बोवर टाकली होती, आणि नॉन स्ट्रायकरला आहेत ते आमचे योगेश. पावल्या ओव्हरच्या रूपात आपण जेवढ्या धावा झाल्यात त्या आपण फलंदाजीच्या माध्यमातून कव्हर करून आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकतात का? आमच्यासोबत आमचे एक सिनियर्स असे खेळाडू गिरकर साहेब आहेत. फार मोठा असा दांडगा अनुभव, लेदर क्रिकेट म्हणा, टेनिस क्रिकेट म्हणा, आजही या मैदानात येणं ही देखील खूप मोठी गोष्ट आहे. हॅट्स ऑफ टू आमचे जेवढे देखील सिनियर खेळाडू आहेत त्यांना हॅट्स ऑफ. संजय, गोलंदाज संजय फ्रॉम द गार्डन एंड टू जम्बो. पहिलं म्हणूनच आपण म्हणतो की जेव्हा आपण आपली पहिली ओव्हर पहिला चेंडू टाकतो तेव्हा आपला हात फ्री करण्यासाठी आपण चेंडू एक प्रॅक्टिस करतो. कदाचित हा चेंडू त्यांनी न करता त्यांना असतो फुलटॉसच्या स्वरूपात, षटकारच्या रूपात. सेकंड बॉल आणि कायसा, ओ माय गॉड, दॅट वॉज अ लिटिल बिट ऑफ आपण म्हणू शकतो रिप्ले ऑफ द बॉल. परत एक आखूड टप्प्याचा चेंडू बॅक फूटवर येऊन पूल करून उंच हवेत षटकारच्या स्वरूपात जम्बो. ज्या जम्बोंनी आपल्या गोलंदाजीतून जे धावा दिल्या होत्या त्या ते परत नक्कीच गोळा करतायत आपल्या संघासाठी फलंदाजीच्या रूपातून. 2 चेंडू 2 षटकार 12 धावा. दॅट्स अ ग्रेट स्टार्ट. खूप चांगली सुरुवात, एक पॉझिटिव्ह स्टार्ट म्हणू शकतो आपल्या संघासाठी. काहीसा कान मंत्र देताना संजयला आपले काहीसे सिनियर्स खेळाडू की कशा प्रकारचे दोन्ही चेंडू कुठल्या प्रकारचे होते, नेक्स्ट रणनीती पुढचे 4 चेंडू कशा प्रकारे तुम्हाला टाकायचे आहेत, कदाचित तो कान मंत्र त्यांच्या मित्रांनी त्यांना दिलेला आहे. पाहूया तो कान मंत्र ते पूर्ण करू शकतात का, कारण जम्बो आपल्याला लिहित आहेत 2 चेंडू 2 षटकारांच्या नंतर 3रा चेंडू. संजय फ्लाइटेड डिलिव्हरी आपण म्हणू शकतो, अगदी राईट स्पॉट वरती तो लँड केला होता, त्यामुळे काय तो खेळू शकले. एका धावाच्या स्वरूपात आपण 13 धावा. संजयना दिलेला मंत्र कदाचित तो त्यांनी वापरलेला आहे आणि तो त्याचा नक्कीच त्यांना फायदा झाला. केवळ 1 धाव देण्यात आली. एक चांगलीशी फ्लाइट होती म्हणू शकतो आपण, फ्लाइटेड डिलिव्हरी ज्याला आपण म्हणतो. संजय योगेश चारी दिशांना आपली नजर फिरवताना की मला कुठला चेंडू कुठल्या दिशेला फिरकवायचा आहे. संजय यस, आणि दॅट्स ग्रेट फिल्डिंग. आपण एका धावाच्या जस्ट एक धाव भेटली आहे ती योगेश यांना. 1 धाव आफ्टर 14 धावा झाली.
14 धावा झालेल्या आहेत. ते 4 चेंडू, 2 चेंडू आपले थोडेसे खराब पडल्यानंतर नंतरचे 2 चेंडू त्यांनी खरोखर त्याच्यात आपण म्हणू शकतो करेक्शन केलेली आहे आणि त्या करेक्शनमधून आपल्याला पाहायला केवळ 1-1 धावा त्यांना द्यायला भेटलेल्या आहेत. संजय जंबू परत एकदा स्ट्राईकवर, ज्यांनी 2 चेंडूवरती 2 षटकार लगावले होते. पाहूया परत तोचलाही त्यांना सापडतोय का संजय. आणि मला वाटते जंबो समोर आल्यावरती कदाचित त्यांना एक वेगळं हे येते, कारण दोन्ही चेंडू जे शॉर्ट पिच केले होते तोच चेंडू परत आपल्याला पाहायला भेटलेला आहे आणि त्या स्वरूपात जंबो याने तोच तुम्हाला रिप्ले दाखवलेला आहे षटकारच्या रूपात. सो द स्कोर मुव्हिंग टू स्कोर बोर्ड, पुढे चाललाय अगदी धावत, अगदी धावता वेगाने चाललाय तो 20च्या रूपात. 20 धावा झालेल्या आहेत आफ्टर द एंड ऑफ 5 चेंडू नंतर. 5 चेंडू 20 धावा. खरोखरच एक पॉझिटिव्ह सुरुवात, एक पॉझिटिव्ह ओव्हर भेटलेली आहे ती गोपी 11ला. आणि त्याच्यात महत्वाचा वाटा आहे तो जंबो ज्यांनी 3 षटकार लगावलेले आहेत. संजय आणि दॅट्स ए बाउंड्री. चौकार धावा, चौकार 4 धावा सर, 4 धावा. आणि 5व्या चेंडूवर 4 धावांच्या स्वरूपात जंबोने आपला लय चालू ठेवलेला आहे. 24 धावा. आणि ॲट द एंड ऑफ फर्स्ट ओव्हर, पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 24 धावा. 67 धावांचं लक्ष होतं, त्याच्यातल्या निम्म्या धावा त्या पहिल्या ओव्हरमध्ये 24 धावा दिलेल्या आहेत त्या संजय यांनी. आणि त्याच्यात सगळ्यात मोठं योगदान आहे ते जंबो. खरोखर जंबोने गोलंदाजीमध्ये जे त्याचे एक कमबॅक म्हणू शकतो फलंदाजीच्या रूपात त्याने. जंबो 24 मधल्या 23 धावा यांनी जंबोनेच आपल्या खात्यामध्ये जमा केलेल्या आहेत. आणि हिशोब बरोबर केलेला आहे तो जंबो याने. मगाशी त्यांच्या गोलंदाजीमध्ये 24 धावा दिल्या होत्या, त्या 24 धावा त्यांनी ह्या पहिल्या ओव्हरमध्ये काढलेल्या आहे. आता ह्याच्या पुढे त्यांचा स्कोर चालू होईल. बोनस. योगेश ऑन स्ट्राईक. अंकुश आले ते उंच पुरुष गोलंदाज. अँड दॅट गोज ओव्हर द हेड्स. चांगलं क्षेत्ररक्षण अँड दॅट वॉज अ परफेक्ट थ्रो. 1 धाव. 25 धावा. मगाशी बोनकोडे संघातले आमचे खेळाडू होते प्रशांत. काय सर, सूर्यकुमार पॅटर्नचा शॉट प्रयत्नात होता. मी बेंड करून आपली बॅट बॅक साईडला फिरवून चौकाराच्या प्रतीक्षेत. अंकुश आणि ही मिसेस इट. एक फुलटॉस चेंडू होता, खूप चांगला त्याचा उपयोग करू शकले असते, पण आपण म्हणतो ना फुलटॉस आल्यावरती जी प्रतिक्रिया असते कुठे मारू, आणि त्या नादातच कदाचित तो चेंडू हुकला असावा. अंकुश योगेश ऑन स्ट्राईक. हवेत गेलेला चेंडू पाहूया, खेळाडू बॉल खाली येतोय का. काहीसा शॉर्ट चेंडू लँड्स इन द स्नोमॅन्स लँड आणि 2 धावांवरती समाधान मानावं लागेल ते योगेश यांना. हवा बरेच वेळ हवेत होता, परंतु खेळाडू काय चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही. एक कॅच घेणं म्हणजे तुम्हाला जेव्हा बॅट्समनवरती तुमची नजर असते
तेव्हा त्याची बॅट हालते तेव्हा तुमच्या लक्षात यायला हवं की हा चेंडू नक्की माझ्या दिशेने येणार आहे आणि तिथून जी तुमची रनसाठी कॅचसाठी स्टार्ट रनअप होतो जर तो योग्य असेल तर नक्कीच तुम्ही कॅचपर्यंत पोहोचू शकता. दॅट वॉज अ ग्रेट फ्लॅट शॉट म्हणू शकतो आपण. ग्रेट शॉट. खूप छान असं सुंदर षटकार. 6 धावा आलेल्या आहेत ते योगेशच्या माध्यमातून आणि आता स्कोअर पोहोचलाय तो 34 धावा. आपण 50% स्कोअरवरती आलेलो आहोत. पुढचं 50% आता पुढच्या 3 ओव्हरमध्ये यांना करायचं आहे. दुसरं ओव्हर चालू आहे. अंकुश यांना काय लय भेटत नाहीये बॉलिंगचा. प्रयत्नात आहे की कशा प्रकारे बॅट्समनला जागेवर उभं ठेवता येईल परंतु योगेशने तो षटकार लावून त्यांना दाखवून दिलेलं आहे की आम्हाला ही मॅच लवकरात लवकर संपवायची आहे. अंकुश टू योगेश आणि परत एक प्रयत्न होता परंतु टायमिंग काय परफेक्ट नव्हता. एक धावावरती समाधान मानावं लागेल तो योगेश. आणि ॲट द एंड 2 षटकारांच्या समाप्तीनंतर गोपी 11ची जी धावसंख्या झाली आहे ती 35 म्हणजे पुढच्या 18 चेंडूमध्ये त्यांना हव्या आहेत त्या 32 धावा. 18 मध्ये त्यांनी 35 केलेल्या 12 मध्ये 35 केलेल्या आहेत त्यामुळे आता पुढच्या 18 मध्ये त्यांना 32 धावा काढायच्या आहेत. इर्शाद आपण म्हणू शकतो एक ऑलराऊंडर खेळाडू आपल्या संघासाठी. आपल्याला कळलं की ज्या पद्धतीने त्यांनी बॅटिंग केली होती आणि परत त्यांच्या हातात चेंडू दिला गेलाय त्याच्यावरून कळतं की त्यांचं एक ऑलराऊंडर व्यक्तिमत्व आहे ते. इर्शाद goes high into the sky आणि दॅट वॉज अ ग्रेट कॅच. पहिल्या चेंडूवरती पहिला हादरा दिलाय तो इर्शाद याने. योगेश जे फुल फॉर्म मध्ये फुल स्विंग मध्ये होते आपल्या संघासाठी 50% धावा काढून त्यांनी पुढची जी वाटचाल आहे आपल्या पुढच्या खेळाडूंसाठी दिलेली आहे. इर्शाद एक ऑलराऊंड परफॉर्मन्स. इर्शादने मगाशी फलंदाजी करताना वैयक्तिक 30 धावा काढल्या होत्या त्याच्यात आपल्याला त्यांचे उत्तुंग षटकार पाहायला भेटले होते आणि तेच आज आता गोलंदाजीसाठी अगदी पहिल्या चेंडूवरती त्यांनी विकेट घेतलेली होती आपल्या संघासाठी. विजय चव्हाण यांनी अतिशय सुंदर झेल टिपून इर्शाद यांना त्यांची पहिली विकेट दिलेली आपल्या संघासाठी. विकेट घेण्यासाठी इर्शादसाठी मदत केलेली आहे आणि योगेशच्या रूपात खरोखर गोपी 11 यांना पहिला हादरा भेटलेला आहे. इर्शाद ओ माय गॉड आणि दॅट इज अ ग्रेट कॅच. व्हॉट अ कॅच यार. संदेश चालत चालत आले आणि परत अगदी धावत परत पहिल्याच चेंडूवरती इर्शादने खरोखर दाखवून दिलेलं की व्हॉट ए स्ट्रॉंग परफॉर्मन्स असतो तो. एक ऑलराऊंडर खेळाडू आपल्या संघासाठी किती महत्त्वाचा असतो हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. 30 धावा फलंदाजीतून आल्यावरती परत त्यांनी गोलंदाजीमध्ये 2 चेंडू 2 विकेट घेतलेले आहेत ते आपल्या संघासाठी आणि अशा प्रकारे ते हॅट्रिकच्या लाईनीत आहेत. पाहूया हॅट्रिक पूर्ण करू शकतात का ते.
इर्शाद ऑन हॅट्रिक. आणि पुढचे जे खेळाडू आले ते दिनेश, डावखोरा खेळाडू आपण म्हणू शकतो, एक लेफ्ट हँडेड बॅट्समन. हॅलो, बघा लाईफच्या ईसीजी प्रमाणेच क्रिकेटचा खेळ असतो. जसं हार्टचं ईसीजी असतं, वर खाली वर खाली वर खाली. आपण पहिल्या 12 चेंडूमध्ये जो खेळ पाहिला तो ईसीजी ग्राफ होता, तो होता गोपी इलेव्हनच्या बाजूने, ज्याच्यामध्ये 12 चेंडूमध्ये त्यांनी 35 धावा काढल्या होत्या. पण तोच ईसीजी थोड्या वेळाने खाली आलेला आहे आणि तो आलेला आहे गावदेवी संघाच्या पल्ल्यात. सेन्सिबल क्रिकेट म्हणू शकतो. बॅकफुटवर येऊन पुश केलेला आहे चेंडू, एक धाव. आणि मी जसं म्हणत होतो ईसीजी जो आहे तो एका बाजूला गोपी इलेव्हनच्या भागात होता आणि आता परत तो आलेला आहे तो गावदेवीच्या भागात, कारण 2 चेंडूवरती सलग त्यांनी 2 विकेट घेतलेल्या आहेत. समीकरण बरंच, कारण त्यांनी 2 अगदी महत्वाचे खेळाडू टिपलेले आहेत ते गोपी इलेव्हनचे. इर्शाद 2, जम्बो ज्याने खरोखर 25 धावांच्या मध्ये 23 धावा त्यांच्या होत्या, ते खरोखर ह्या ओव्हरमध्ये अगदी नॉन स्ट्राईकवर उभे होते आणि उभे राहत त्याने जो बॉलरला रीड केलेला आहे आणि त्या रीडिंग मधून त्याने चौकार गाठलेला आहे. जम्बो याने खरोखर पहिल्या ओव्हरमध्ये एक सेन्सिबल क्रिकेट आपण म्हणू शकतो, की तुमचा खेळाडू जो खेळतो स्ट्राईकवर, ज्यांनी 23 धावा काढलेल्या आहेत, तुम्ही नवीन बॅट्समन येता नॉन स्ट्राईकवर, तुम्ही स्ट्राईक रोटेट करून इन फॉर्म बॅट्समनला बॅटिंग द्यायला पाहिजे, कारण 5 चेंडू त्याने असेच घालवलेले आहेत. हे जर जम्बोच्या हातात आलेच कदाचित षटकार किंवा चौकार अजून भेटले असते. इर्शाद बॅकफुटवर येऊन परत पूल केलेला आहे आणि चौकार. पहा खेळाडू मध्ये कसा फरक आहे, तो चौकार भेटलेला आहे. तो पहिले 3 चेंडू त्यांनी नॉन स्ट्राईक वरती उभं राहून पाहिलं की माझे खेळाडू मित्र कशा प्रकारे आउट होतात आणि त्यांना जेव्हा चान्स भेटलेला तर त्यांनी दाखवून दिलेलं कसं खेळावे. 2 चेंडूमध्ये 2 चौकार त्यांनी लगावलेले आहेत आणि तरी एक शेवटचा चेंडू त्यांना खेळायचं भाग्य भेटणार आहे. पाहूया. 44 धावा, 13 चेंडू 23 धावांची आवश्यकता. 13 चेंडू 23 धावा. जम्बो, दॅट्स कॉल्ड अ सेन्सिबल क्रिकेट. आणि 1 धावावरती समाधान मानावं लागले. दॅट वॉज अ गुड डिलिव्हरी, कमबॅक म्हणू शकतो आपण. आणि 18 चेंडू नंतर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव झाल्या त्या 45. 12 चेंडू 22 धावा. जेवढे देखील सामने झाले प्रत्येक सामना हा खूप रंगतदार झालेला आहे आणि खरोखर अशी एक नावाजलेली जेव्हा टुर्नामेंट आपण खेळतो तर प्रत्येक सामना हा रंगतदारच झाला पाहिजे. ह्याच्यातूनच कळतं की कुठल्या 12 चेंडू 22 धावांची आवश्यकता आहे. जसं म्हणत होतं की सगळेच सामने रंगतदार झालेले आहेत, तर टुर्नामेंटच रंगतदार किंवा महत्वाची असली तर सामने हे नक्कीच रंगतदारच होणार. हॅलो हॅलो हॅलो. आणि
मनीष जैनला बलोच साहेबांकडून बक्षीस आलेलं आहे. जर त्यांनी कॅच माजिद बलोचकडून झेल किंवा जर ते फिल्डिंग करतात तर त्यांना बक्षीस रूपी त्यांना त्यांच्या मित्राकडून बक्षीस भेटणार आहे. प्रत्येक फिल्डिंगसाठी 100 रुपये आणि कॅचसाठी 500 रुपये. आणि दॅट वॉज ए ग्रेट डिलिव्हरी. काहीसं खेळू शकले नाही. इट वॉज अ ग्रेट डॉट. एक सिंगल धावांच्या आणि लेग बाईसच्या स्वरूपात अटीतटीचे हे शेवटचे घाणामारीचं षटक आहेत 2. तुम्हाला धावा गरजा आहेत त्या 10 चेंडू 20 धावा. म्हणजे प्रत्येक चेंडू हा खूप महत्त्वाचा ठरणार आहे. धावा कशा येतात ते पेक्षा किती आल्या त्याला महत्त्व आहे ह्या पुढच्या 10 चेंडूमध्ये. पाहूया. शिरीष 2 जंबो. आणि IPL मध्ये आणि आत्ताच्या क्रिकेट जगतामध्ये आपल्याला हे असे शॉट्स पाहायला वारंवार भेटतात. एक वेळ होती की कधीतरी पाहायला भेटायचे, पण आता हे अशा प्रकारचे शॉट म्हणजे प्रत्येक फलंदाजाने आपल्याला किती इम्प्रोवाइज केलेलं आहे, किती अभ्यास केलेला आहे त्या शॉट मागे. जंबो ग्रेट शॉट. इट वॉज अ ग्रेट शॉट. छान सुंदर फटका होता. 4 धावा तुम्हाला भेटलेल्या. त्या 4 धावांच्या साहाय्याने तुम्ही तुमच्या संघाला मदत केलेली आहेत. आणि चेंडू आहेत 9 चेंडू 16 धावा. जंबो एक जंबो भागीदारी, एक जंबो खेळ पाहायला भेटतोय. आणि एक काहीसा रिप्ले, एक सेम त्यांनी आणि परत एकदा चौकार. सर 4 धावा. थँक्यू सर. 4 धावा. जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा बॅट्समन बॉलरच्या टप्पा जेव्हा रीड करतो त्याला माहिती आहे मला फक्त बॉलला डिफ्लेक्ट करायचं आहे, त्याला दिशा द्यायची आहे, मला कुठल्याही प्रकारची ताकद लावायची नाही आहे. दॅट्स कॉल्ड सेन्सिबल क्रिकेट. चेंडूला दिशा दिलेली आहे मागच्या आणि ह्याही देणी. आणि दोन्ही चेंडूवरती त्यांना चौकार भेटलेले आहेत. 2 चेंडू 8 धावा त्यांनी जमा केलेले आहेत आपल्या संघासाठी. आणि समीकरण आलंय ते 8 चेंडू 12 धावांवरती. दॅट्स कॉल्ड क्रिकेट. तुम्ही प्रत्येक खेळ षटकारांच्या माध्यमातून नाही तर एक छान सेन्सिबल क्रिकेटच्या स्वरूपात 2 चेंडूवरती त्यांनी आपल्या संघासाठी 8 धावा जमा केलेल्या आहेत. तर आता जे आहे ते आपल्याला हवेत 8 चेंडू 12 धावा. शिरीषला लांबून पाहून आम्हाला मलिंगा साहेबांची आठवण आली. काहीशी अशीच उंची, काहीशी अशीच हेअरस्टाईल, काहीशी अशीच रनअप आणि असा काहीसा असाच पेस. आणि त्या पेसचा उपयोग करतो तो जंबो. शेवटच्या क्षणाला दिशा देत चेंडूला पॉइंटच्या दिशेने परत एकदा एक चौकार भेटलेला आहे. ते जसं मी म्हणत होतो प्रत्येक वेळा ताकदीची गरज आवश्यकता नाहीये. चेंडू ताकदीचं काम करेल, तुम्हाला फक्त त्याला दिशा द्यायची आहेत. आणि मागील 3 चेंडूंना त्याने एक सुंदर दिशा दिलेली आहे. 3 चेंडूमध्ये 12 धावा त्यांनी गोळा केलेल्या आहेत त्या आपल्या संघासाठी. 7 चेंडू 8 धावा. 7 चेंडू 8 धावा. बघा आपण सुरुवात केलेली 12 चेंडू 22 धावांवरतून. आपण सुरुवात केलेली 12 चेंडू 22 धावांवरती आणि आता आपण आलो 7 चेंडू 8 धावा. आणि दॅट गोज फॉर अ ब्लॉन्डे. आपण म्हणू शकतो स्ट्रेट ड्राईव्ह लॉफ्टेड ओव्हर द हेडचा शॉट म्हणू शकतो. आणि गोज ओव्हर द हेड फॉर अ बाउंड्री. 4 धावा. पुढचं समीकरण द लेटेस्ट रिवाइज समीकरण आहे 6 चेंडू 4 धावा. ग्रेट बॅटिंग जंबो. ग्रेट बॅटिंग जंबो. तुम्ही 49 वरती आहात. आम्हाला खूप आनंद होईल जर तुम्ही 50 आजच्या कम्युनिकेशन. 6 चेंडू 4 धावा. 6 आपण खूप मॅच आपण आमचे मगाचे कॉमेंटेटर मित्रांनी सांगितलं होतं शेवटच्या चेंडूपर्यंत कुठला समीकरण काय होईल. आशा आहेत की डॉट चेंडू की शेवटच्या चेंडूपर्यंत काय होईल सांगता येत नाही.
असे बरेचसे सामने झालेले आहेत. 6 चेंडू 1 धाव 1 चेंडू 6 धाव समीकरण काय होऊ शकतो. आणि पुढचे ओ माय गॉड फुलटॉस चेंडू होता आणि 1 धावावरती समाधान मानावं लागेल. ते 4 चेंडू 3 धावा. पहा जे आता जम्बो आय नो 49 वर खेळतात ते जम्बो. आम्हाला खरंच खूप आनंद होईल की तुमची 50 आम्हाला पाहायला भेटेल. तुम्ही खूप एफर्ट्स टाकलेले आहेत. 49 वरती खेळतात. या 49 मधून कदाचित तुम्ही तुमच्या संघाला विजयाकडे अगदी अजून जवळ घेऊन जाल. 49 रन्स अँड हर्ष संजू ऑन द बॉलिंग मार्क. या दॅट्स अ ग्रेट फ्लिक आणि इट इज बीन मिसफिल्डिंग झालेली आहे आणि 2 धावा काढलेल्या आहेत त्या जम्बो. वेल प्लेड क्लॅप्स टू. सगळ्यांनी खरोखर टाळ्या वाजून त्यांचं हे करावं. 50 धावा 5 जिंकण्यासाठी 1 धाव. वेल प्लेड जम्बो, खरोखर वेल प्लेड. 3 चेंडू 1 धावा 3 चेंडू 1 धावा. वेल प्लेड जम्बो. 16 चेंडू मध्ये त्यांनी 50 धावा ठोकलेल्या आहेत. IPLच्या स्कोअर बोर्ड जेव्हा डिस्प्ले होतो तेव्हा खरोखर त्यांचं देखील नाव आपल्याला टाकायला हवं. आणि दॅट वॉज अ फुल टॉस बॉल. इट्स अ नो बॉल आणि दे हॅव वोन द मॅच. नो चेंडू दिलेला आहे सर. तुम्ही काळजी नका करू दिनेश सर. आणि अशा प्रकारे गोपी 11नी पहिला सामना जिंकलेला. दोन्ही संघांचे चौकार देखील हा. दोन्ही संघांचे खूप खूप अभिनंदन. वेल प्लेड. बेस्ट ऑफ लक फॉर द well played both the teams. गोपी 11 well played. जम्बो आणि नो ऑप्शन. दुसरं काही विचारत नाही. जम्बो तुम्हाला कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीसाठी. जम्बो साहेब या तुम्ही. वेल प्लेड.